नमस्कार मंडळी. अकबर आणि बिरबल यांची गोष्ट. अकबर आणि बिरबल नेहमीसारखे फिरायला निघाले होते. वाटेत तुळशीचे रोप दिसले. मंत्री बिरबल यांनी त्याला वाकून नमस्कार केला. अकबराने विचारले, हे कोण आहे? बिरबल म्हणाला, ती माझी आई आहे. अकबरने तुळशीचे झाड उपटून फेकून दिले आणि म्हणाला, तुम्हाला हिंदू लोकांच्या किती माता आहेत? बिरबल त्याला उत्तर देण्यासाठी मार्ग निवडला आणि पुढे जाऊ लागले. पुढे खास सुटण्याचं झुडूप सापडलं. बिरबलने त्याच्या पुढे नस्तमस्तक होऊन म्हणाला, माझ्या वडिलांचा जय जयकार. अकबराला राग आला. दोन्ही हाताने झाड उपटायला सुरुवात केली. दरम्यान अकबराला तीव्र खास सुटू लागली आणि त्याने विचारले, काय झाले? बिरबल म्हणाला, तुम्ही माझ्या आईला मारले म्हणून त्याला राग आला. जिथे अकबराने स्पर्श केला त्याला खाज सुटू लागली. अकबर म्हणाला, बिरबल लवकर काहीतरी उपाय सांग. बिरबल म्हणाला, उपाय आहे, पण ती पण आमची आई आहे. आम्हाला त्या मातेला विनंती करावी लागेल. अकबर म्हणाला, लवकर. गाय पुढे उभी होती. बिरबलने मातेला प्रार्थना करून म्हणाला, माते, औषध दे. गायीने शेण टाकले अकबराच्या अंगावर लावल्याने लगेच खास सुटण्याचे बंद झाले. अकबर म्हणाला, आता असाच मी राजवाड्यात जाऊ का? बिरबल म्हणाला, बादशाह नाही, आम्हाला दुसरी आई आहे. समोर गंगा वाहत आहे. तुम्ही हर हर गंगे म्हणा, जय गंगे मैया आणि उडी मारा. स्नान झाल्यावर ताजेतवाने वाटून अकबराने गंगा मातेला प्रणाम केला आणि बिरबल अकबराला म्हणाला, महाराज, ही तुळशी माता, गाय माता, गंगा माता या जगाच्या माता आहेत. त्या सर्वांच्या माता आहेत. कोणताही भेदभाव न करता सर्वांचे कल्याण करतात. यावरून विश्वास ठेवा. यांना हिंदू म्हणतात. हिंदू एक संस्कृती आहे, सभ्यता आहे. गाय, गंगा, गीता, गायत्रीचा आदर करा. बरोबर ना? तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.